आज धनत्रयोदशी, कुबेर आणि धन्वंतरीच्या पूजनाचा दिवस। आजच्या मुहूर्तावर सोनं, चांदी आणि भांडी खरेदीसाठी होणार गर्दी। धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं आणखी महाग आणि शेअर बाजार उच्चांक गाठण्याची शक्यता। सोनं 1,30,000च्या घरात तर सेन्सेक्स 4 महिन्यांच्या उच्चांकावर। उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन। मराठी माणसाच्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल। उद्धव ठाकरेंकडून दिवाळीच्या शुभेच्छा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उद्या गोरेगावमध्ये मेळावा। निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर बूथ एजंटना तातडीनं मेळाव्याचं निमंत्रण। राज ठाकरे काय कानमंत्र देणार याकडे लक्ष। 13,000 कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला भारतात परत आणलं जाणार। चोक्सीच्या प्रत्यार्पणाला बेल्जियम कोर्टाची मंजुरी। दरिंदे पाटलामुळे मराठा ओबीसी समाजात अंतर पडलं। भुजबळांचा जरांगे पाटलांवर हल्लाबोल। हा मराठ्यांचा नव्हे, दारूवाले वाळूवाल्यांचा नेता असल्याची टीका। घुरट भुजबळांनी मराठा आरक्षणाचा GR रद्द करण्याची खोड करू नये, जरांगेंचा पलटवार। भुजबळांकडून मराठ्यांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू, जरांगेंचा आरोप। विखे आले आणि महाराष्ट्रात विखार पसरवून गेले। छगन भुजबळांचा मंत्री राधाकृष्ण विखेंवर निशाणा। जरांगेंना वारंवार भेटायला जाणाऱ्या विखेंना रोखा, भुजबळांची सरकारकडे मागणी। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना मराठा समाजातील कार्यकर्त्यांचा घेराव। आरक्षणासाठी काढलेला GR फसवा, कार्यकर्त्यांचा आरोप। जिहादी प्रवृत्तीचा ट्रेनर असेल तर जिम मध्ये जाऊ नये, यासाठी मी वक्तव्य केलंय। आपल्या मुली जिमला जात असतील तर त्यांना घरी योगा करायला सांगा। या वक्तव्यावरून पडळकरांचा घुमजाव। मंत्रिमंडळ बदलाच्या गुजरात पॅटर्नची महाराष्ट्रातील मंत्र्यांना धास्ती। आगामी निवडणुकीत दिवा लागला तरच मंत्रिपदाचा दिवा कायम राहणार, अशा चर्चा। भिंतीवर फुटपाथवर हार्ट काढत बसू नका, मी आता कॅमेरे लावणार आहे। सापडलं की टायर मध्येच टाकतो, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामतीकरांना इशारा। पालिका निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेची ही जोरदार तयारी। आज श्रीकांत शिंदे, रामदास कदम, कीर्तीकर पुण्यात बैठक घेणार, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। उत्तर बस्तर आणि अबू जमाड नक्षल मुक्त, अमित शहांची घोषणा। 2 दिवसात 258 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण।